लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा गाजली होती। मात्र एनडीएचं 400 पार काही झालं नाही। एनडीएने 400चा आकडा ओलांडला असता तर मात्र भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, असं वक्तव्य भाजप आमदार टी राजा सिंह यांनी भिवंडीत केलं। आणि आता या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला। भिवंडीतल्या धर्मसभेत भाजपचे हैदराबादील आमदार टी राजा सिंह यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत घणाघाती भाषण केलं। मात्र त्यांच्या एका विधानाने नवा वाद निर्माण झालाय। टी राजा सिंह यांनी एनडीएला 400 पार जागा मिळाल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, असं वक्तव्य केलं। इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। एकीकडे आम्ही सांगतो की 400 पार हे त्या ठिकाणी संविधान बदलण्यासाठी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये त्याचा विषय गेला आणि त्याचा आमच्या जे काही कमी यश मिळालं त्याचा एक कारण आहे असं जेव्हा आम्ही मानतो, त्यावेळेला मला वाटतं सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी बोलत असताना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएसाठी अब की बार 400 पार अशी घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या। या जागा कमी येण्याचं कारणही हीच घोषणा असल्याचं आता स्पष्ट झालंय। कारण 400 पेक्षा जास्त जागा मिळवून भाजपला संविधान बदलायचं आहे असा प्रचार इंडिया आघाडीकडून करण्यात आला होता। त्यामुळे देशातील दलित आणि मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं इंडिया आघाडीच्या पारड्यात मत टाकलं होतं। आणि आता तर टी राजा सिंह यांनी तर 400 पारचा संबंध हिंदू राष्ट्रासोबत जोडलाय। त्यामुळे भाजपच्या सहकारी पक्षांनीही टीका केली आहे। तर हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण मानता त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य आणि ग्लानिर्भवती भारत असं सांगितलेलं आहे। टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं, कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे। टी राजा सिंह यांच्या वक्तव्याने भाजपचा छुपा अजेंडा उघड झाल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। एक तर त्यांच्यात ताळमेळ नाही सगळ्या भाजपमध्ये। एक कोण काही बोलतं, दुसरं काही कोण बोलतं, एक बोलतं 400 पारचं नॅरेटिव्ह, एक बोलतं हे ते। मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे। 240 लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे। आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही, मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे। अब की बार 400 पारची घोषणा भाजपला गोत्यात आणणारी ठरली। संविधान बदलून दलितांचे हक्क हिरावले जाणार असं नरेटिव्ह इंडिया आघाडीने सेट करून सत्ताधाऱ्यांना तडाखा दिला। त्यातच आता भाजप आमदार टी राजा सिंह यांनी 400 पार आणि हिंदू राष्ट्राचा संबंध जोडल्याने विरोधकांना पुन्हा एकदा नवा मुद्दा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।